संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। हर कोंदरे आला यो कर्जतवाला, हर कोंदरे आला यो कर्जतवाला, तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे। आमच्या नितीन सावंतांच्या या नावात दम आहे रे, आमच्या नितीन सावंतांच्या या। कर्जत तालुक्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला जपणारा अवलिया नितीन नंदकुमार सावंत। कर्जत तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला जर कोणी सावरलं असेल तर त्याचे सारे श्रेय नितीन नंदकुमार सावंत यांना जाते। 2 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर सुरुवातीला काही आमदार जरी उद्धव ठाकरेंसोबत राहिले असले तरी काही दिवसांनंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना रामराम ठोकला। सत्तेत राहून आर्थिक फायदा करून घ्यायचा की विरोधात राहून संघर्ष करत बसायचं, हा विचार अनेकांनी केला आणि त्यानुसार बरेचसे मोठे नेते सत्तेत सामील झाले। त्याचा परिणाम कर्जतमध्येही जाणवला। कर्जतमधील उद्धव सेना विकलांग झाली। यावेळी कर्जत नगर परिषदेचे गटनेते आणि 3 वेळा नगरसेवक झालेले नितीन सावंत यांनी उद्धव सेनेत राहून सेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार केला। त्यांचा हा निर्णय अनेकांना आत्मघातकी किंवा हास्यास्पद वाटला, परंतु मोजकेच पण निष्ठावान सैनिक हाताशी घेऊन अथक परिश्रमाने नितीन सावंत यांनी मतदारसंघ पिंजून काढला। कुठलाही गर्व न करता थोरा मोठ्यांचा मान राखून सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्षवाढीचे कार्य ते करीत राहिले। सुरुवातीला विकलांग वाटणारी कर्जत तालुक्यातील उद्धव ठाकरे सेना हळूहळू बहरत गेली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात तगडा उमेदवार असताना निष्ठावान कार्यकर्ते, सोबतचे सहकारी आणि आघाडीतील घटक पक्ष यांची मेहनत कामी येऊन लोकसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात तब्बल 18,000 मतांची आघाडी मिळवून दिली। अशा या प्रामाणिक कार्यकर्त्याचा आज वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवले गेले। कर्जतमधील रॉयल गार्डन सभागृहामध्ये मतदारसंघातील तरुण-तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी 50 नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। काही तरुण-तरुणींनी ताबडतोब नोकरीसाठी विचारणा करण्यात आली। या मेळाव्यास हजारो तरुण-तरुणींनी चांगला प्रतिसाद दिला। याच ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना कर्जत खालापूर संघटक डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कर्जत तालुक्यात कोल्हारे, कशेळे आदी भागात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। सध्याचे पोषक वातावरण पाहता किंवा गेल्या काही महिन्यात घडलेल्या घडामोडी पाहता नितीन सावंत यांना विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी व असा सच्चा कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून यावा, यासाठी उद्धव सेनेचे कार्यकर्ते तयारीला लागलेले दिसून येत आहेत। यावेळी नितीन सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उपनेत्या किशोरीताई पेडणेकर तसेच तालुका संघटक भीमसेन बडेकर, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, युवा सेनेचे विधानसभा अधिकारी संपत हडप, युवा सेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, महिला संघटक रेखा ठाकरे, करुणा बडेकर आदींसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार उपस्थित होते। कर्जत खालापूर विधानसभेच्या वतीने या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त तर भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे। त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सगळेच माझे पदाधिकारी शिवसैनिक यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। कारण या ठिकाणी कर्जत खालापूर मतदारसंघ आणि याच्या बाजूला खालापूर तालुक्यात एवढी मोठी एमआयडीसी आज इंडस्ट्रियल बेट असून माझ्या इथल्या तरुण रोजगाराची संधी त्या ठिकाणी नाही। त्यानिमित्तानं मग सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त ठरवलं होतं की आपण आपल्या विद्यार्थ्यांना रोजगार मेळावा आयोजन या ठिकाणी करावं। त्यानुसार आज 50 नामांकित कंपनी, त्यामध्ये खालापूरच्या 30-35 कंपनी केवळ आपल्या तालुक्याच्या आहेत, खालापूर तालुक्याच्या, आणि त्या सर्वांच्या 50 कंपन्यांच्या या ठिकाणी जॉब फेअर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी आयोजन करू शकलो। त्याचं माझ्या सगळ्याच कर्जत खालापूरच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी जातं।
या मेळाव्याच्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एवढंच काय करून बघितलं आता तरुण विद्यार्थ्यांना सगळ्या सहकार्य सांगू शकतो की आज या ठिकाणी कमीत कमी 1000च्या वरती रोजगार घेण्यासाठी सगळे तरुण युवती या ठिकाणी आले. काही जणांना या ठिकाणी आज जॉब लागेल. 1 वर्षभर त्यांचं कंटिन्यू प्रोसेस आहे. 1 वर्षभर ते कॉन्टॅक्टमध्ये राहून आज आपण माझ्या हस्ते 15 ते 20 जणांना या ठिकाणी आता ताबडतोब आपण त्यांचा नियुक्ती पत्र त्या ठिकाणी दिलंय. पण या वाढदिवसानिमित्त मला एवढंच या ठिकाणी सांगेल की अजून 3 महिन्यानंतर या विधानसभेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकणार आहे. त्यानंतर माझ्या कर्जत कालापूर विधानसभेतील प्रत्येक तरुण असेल युवती असेल त्या प्रत्येकाला सांगतो तुम्हाला कुठे रोजगार द्यायची गरज नाही. या तालुक्यात विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळण्याचं काम हे शिवसेना उद्धव ठाकरे या वतीने नितीन सावंत नक्की करेल. या ठिकाणी शब्द या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांची साक्षी देतो.